खूप प्रयत्न करून पण मनासारखं यश मिळत नाही का? नेम फेम मिळत नाही का? लोक सोशल कनेक्शन तुटत चाललंय असं वाटतंय का? गव्हर्नमेंट मधली कामं अडखळत चालली असं वाटतंय का? कदाचित घराची वास्तूची पूर्व दिशा तर खराब नाही, व्हिडिओ पूर्णपणे बघा. पूर्व दिशा. पूर्व दिशा म्हणजे ईस्ट दिशा. घराची ईस्ट दिशा कशी ओळखायची? घराच्या सेंटरला उभं राहायचं आणि 0 डिग्रीवर नॉर्थ पहिल्यांदा चेक करायची. एकदा उत्तर दिशा मिळाली की ई जिथे दिसते ती म्हणजे घराची पूर्व दिशा. पूर्व दिशा ही घराची अत्यंत महत्वाची दिशा आहे. म्हणजे उत्तर दिशेनंतर जर कुठल्या दिशेला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेचे काय काय गुणधर्म आहेत? तर पूर्व दिशा ही जलतत्वाची दिशा, ही पण जलतत्वाची दिशा आहे. इथं लिक्विडिटी पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, थोडासा स्लाइट मध्ये फायर पण त्या ठिकाणी असतो. तिसरी गोष्ट म्हणजे काय, पूर्व दिशेचा रंग हा सफेद असतो. पांढरा रंग हा पूर्व दिशेचा आहे. कोणता ग्रह त्या ठिकाणी काम करतो? तर आदित्य ग्रह म्हणजे सूर्य भगवान, विष्णू भगवान, सूर्यनारायण हे पूर्व दिशेवरती साम्राज्य करतात. पूर्व दिशेला सूर्याचे पूर्णपणे तेज आहे. सूर्य, सूर्याची मुलं हे सगळे जे काही तिथे देवता पडतात ते सूर्याच्या अंडर काम करतात. पूर्व दिशेचे गुणधर्म काय आहेत? तर पूर्व दिशेमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटशी कनेक्शन आहे, गव्हर्नमेंट मधली काम आहे, हे पूर्व दिशेचे कनेक्शन आहे. दुसरं म्हणजे आरोग्य. आपलं आरोग्य कसं राहील, फॅमिलीचं आरोग्य कसं राहील, वारंवार आजारी पडणं नाही पडणं, हे सगळं पूर्व दिशेतून निर्धारित होतं. पूर्व दिशा कशी आहे आपली. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर पूर्व दिशेमधून सोशल कनेक्शन्स. काय होतं की आपण लोकांच्या खूप कामाला येतो, मदतीला येतो, लोक आपल्याशी कनेक्टिव्हिटीला असतात. पण ज्यावेळी आपलं काम लागतं त्यावेळेला ती माणसं काय करतात, आपल्यापासून लांब जातात किंवा टाळतात. आपल्या मागून आपल्याचा सल्ला घेतात आणि काही लोक फार पुढे निघून जातात. बऱ्याच जणांचा अनुभव आहे, सर माझा सल्ला घेऊन कित्येक लोक कुठल्या कुठे निघून गेली, पण मी अजून इथंच आहे. मग मी सगळ्यात पहिले सांगतो की तुमची पूर्व दिशा तपासा. पूर्व दिशा जर खराब असेल तर काय होतं, आपला सल्ला घेऊन लोक पुढे निघून जातात, आपण आहे तिथं स्टॅग्नंट राहतो, चोक होऊन जातो. त्यासाठी पूर्व दिशा महत्वाची, सोशल कनेक्शनसाठी महत्वाचे, त्याच्यासोबत काय आरोग्यासाठी, गव्हर्नमेंटसाठी, सर्व दिशांसाठी. लक्ष्मी, पूर्वे प्लवे लक्ष्मी म्हणजे काय आहे, तर पूर्व दिशेला लक्ष्मीचा पण वास सांगितलाय. अतिशय चांगल्या प्रकारची लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी जी आहे ती पूर्व दिशेतून येते. त्यामुळे पूर्व दिशा ही करेक्ट करणं, चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. आता पूर्व दिशेत दोष काय काय असू शकतात? सगळ्यात भयानक असा दोष म्हणजे पूर्व दिशेला असणारे टॉयलेट. जर समजा पूर्व दिशेला टॉयलेट असेल तर मुलं जे आहेत, घरातले जे पुरुष संतती आहेत, तर त्यांच्या विवाहामध्ये 100% अडचणी तयार होतात. त्यासोबत काय होतं, व्यसनाधीनता वाढू शकते, आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, कुठले कुठले आजार होऊ शकतात. आणि त्यात जर समजा ईशान्य दिशा खराब असेल तर कॅन्सर पर्यंतचे आजार पण पूर्व दिशेमध्ये जर समजा टॉयलेट असेल, संडास असेल तर अशा प्रकारच्या अडचणी येतात. कारण पूर्व दिशा ही सूर्याची आहे, त्या ठिकाणी टॉयलेट असणं अजिबात मान्य नाही वास्तुशास्त्राला. तर त्या संदर्भात पण करेक्शन करणं, योग्य ती उपाययोजना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ही पूर्व दिशेला संडास असेल, टॉयलेट असेल तर तिथली जी एनर्जी आहे, पूर्व दिशेतनं पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते, तर ती एनर्जी आपल्यापर्यंत मिळणार नाही, निगेटिव्हिटी क्रिएट होणार. म्हणून पूर्व दिशेला टॉयलेट अजिबात ऍक्सेप्टेड नाही. दुसरा पार्ट म्हणजे काय, किचन. किचन हे पूर्व आणि दक्षिण याच्या मध्यात आग्नेय दिशेला असावं किंवा दक्षिण दिशेला असावं. आता किचन संदर्भात पण डिटेलमध्ये परत एकदा व्हिडिओ घेऊन येणार. बऱ्याच जणांच्या क्वेरीज असतात, सर एक्झॅक्ट पोझिशन किचनची काय काय असावी. पूर्व दिशेला किचन कदाचित 1% 2% चालू शकतं, पण त्याचा साईड इफेक्ट असा होतो की सोशल कनेक्शन 100% तुटतात. म्हणजे पूर्व दिशेला किचन असेल तर बाकी त्रास होत नाही, पण लोकांचा अनुभव, मी जे प्रॅक्टिकल वास्तुशास्त्र करतो, लोकांचे व्हिजिट करतो, अनुभव घेतो, त्यामध्ये लोकांची तक्रार अशी असते की सोशल कनेक्शन तुटलेलं आहे, मित्र लांब जात आहेत, सोशली मी अजिबात ऍक्टिव्ह नाही, घरामध्ये ऍक्टिव्ह आहे किंवा माझं कर्तृत्व चांगलं आहे पण लोक माझ्याशी काय प्रामाणिकपणे राहत नाहीत, का अटॅच होत नाहीत. याचं कारण असतं पूर्व दिशेला किचन असेल तर अशा गोष्टी घडू शकतात. हिटचे आजार, पचन संस्थेचे विकार, पूर्व दिशेला जर समजा किचन असेल तर पचन संस्थेचे विकार पण आपल्याला होऊ शकतात. त्या संदर्भात त्याची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं ठरतं. आता पूर्व दिशेला तिसरा प्रकार म्हणजे काय असतो, बेडरूम. कधी कधी बेडरूम, मुलांची बेडरूम चालू शकते. म्हणजे ज्या मुलांचा विवाह झालेला नाही अशा मुलांसाठी पूर्वेची बेडरूम चांगली आहे. जो व्यक्ती जो आहे घरातला, जो कर्ता पुरुष आहे, जो अर्निंग करतो, त्यानं पूर्व दिशेमध्ये झोपू नये. ओके, आता झोपताना काय करायचं, जर मुलं झोपणार तर पूर्व दिशेकडे तोंड करायचे आणि पश्चिमेकडे पाय करून झोपायचं.
पूर्व दिशेकडं अभ्यास करताना पण पूर्व दिशेकडे तोंड करून अभ्यास करायचा आहे. मी नुकताच एक व्हिडिओ आता बनवलेला आहे की एक्झाम, मग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, नीट असेल, जेईई असेल किंवा कुठल्याही एक्झाम असू देत, एसएससी असो, एचएससी असो, विद्यार्थ्यांनी पूर्व दिशेकडे शक्यतो तोंड करून अभ्यासाला बसावं. कारण सूर्यदेवता अजून आहे, तर तो आपल्याला यश देण्यासाठी, आत्मविश्वास देण्यासाठी गरजेचा आहे. आणि ही पूर्व दिशा आत्मविश्वास, यश आपल्याला देऊन जाते. त्यासाठी पूर्व दिशा क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे, टापटीपणा पाहिजे त्याच्यामध्ये. तर आपल्याला त्या ठिकाणी बेडरूम पण शक्यतो चालणार नाही. मुलांचं, अविवाहित मुलांचं जर बेडरूम असेल तर मात्र पूर्व दिशेला चालू शकतं, कारण त्यांच्यामध्ये ते तेज निर्माण होतं. पूर्व दिशेला जर समजा बेडरूम असेल तर सगळ्यात पहिला आग्नेयाला सांगतो, पण सेकंड ह्याला पूर्व दिशेला पण आपल्याला बेडरूम चालू शकतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय, वॉशरूम किंवा समजा नुसतंच बाथरूम आहे पूर्व दिशेला, चालतं, ऍक्सेप्टेड आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण पूर्वीच्या घरी ज्या न्हाणी होती, न्हाणी घर होतं, जे आंघोळीसाठी जे सोय केलेली होती ते पूर्व दिशेलाच असायचं. फक्त त्या ठिकाणी काही स्वच्छ पाणी असतं, त्यामुळं आंघोळीच्या साठी वॉशरूम जर असेल तर चांगलं आहे. फक्त जे आता अटॅच जी सिस्टीम आहे त्याच्यासोबत कमोड आहे, अजिबात चालत नाही. तसा टॉयलेट हा भाग कुठल्याही प्रकारे पूर्व दिशेला येता कामा नये. पूर्व दिशेला दार असेल तर काय होतं, पूर्व दिशेला दार असेल तर अतिशय सुंदर आहे. ऑलरेडी मी एक दरवाजाचा व्हिडिओ दिलेला आहे की दार कुठल्या बाजूला असताना लकी असतं, तर पूर्व दिशेच्या विशिष्ट पदामध्ये दरवाजा हा चांगला आहे. विशेष करून तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये जर समजा पूर्व दिशेला दरवाजा असेल तर तो अत्यंत लाभदायक होतो. त्यासाठी सेंटरला उभारून प्रॉपर पद्धतीने डिग्री वाईज अनालिसिस करावं लागतं, वास्तूचं ग्रीडिंग करावं लागतं आणि आपला दरवाजा खरोखर पूर्वेला आलाय का. नाही तर लोकांचे कन्सेप्ट काय होतात, पूर्व पश्चिम दरवाजा आहे सर, पूर्व पश्चिम दरवाजा आहे, पण तसं नसतं. एकतर तो पूर्वेला असतो किंवा पश्चिमेला असतो. घराच्या सेंटरला उभा राहिल्यानंतर किंवा घराच्या आतमध्ये उभा राहिल्यानंतर बाहेर बघताना तुमच्या तोंडाकडे पूर्व दिशा पाहिजे, तर त्याला म्हणायचं ही दिशा अशा पद्धतीने बघितली जाते. घराच्या आत उभारून आपण दिशा बघतोय बाहेर बघताना, तर त्या पूर्व दिशेला जर दरवाजा आला अत्यंत लाभदायक होतो. लक्ष्मीचा अखंड कृपा राहते, त्याच्यासोबत नेम फेम सर्व काही यश, मान सन्मान, सरकारी कामांमध्ये यश. पूर्वेतला दरवाजा पण आपल्याला चालू शकतो. पूर्वेला जर समजा हॉल असेल तरी सुद्धा काही अडचणीचा पाठ नाही आहे. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत काय चालत नाही, तर आपल्याला टॉयलेट अजिबात मान्य नाही, किचन आपल्याला मान्य नाही. या दोन गोष्टी पूर्वेच्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत. कधी कधी काय होतं, ड्राय बाल्कनी असते, वॉशिंग मशीन चालू राहते त्या ठिकाणी, त्या पाण्यानं पण कंटिन्युअस पाणी असेल तरी सुद्धा ते चालणार नाही, कारण ते खराब पाणी तिथून जात असतं. म्हणजे पूर्व दिशेला वॉशिंग मशीन ठेवायला नको म्हणतो मी बऱ्याच वेळेला, की स्वच्छ पाणी ठीक आहे ठेवू शकता, पण अशा प्रकारचं नको. ॲक्वागार्ड चालू शकतो. तुम्हाला जर पाणी फिल्टरची सिस्टीम असेल तर तुम्ही पूर्व दिशेला तशा पद्धतीने बसू शकता. पण या ठिकाणी एक तेज पण आहे, सूर्याचं तेज पण महत्वाचं, म्हणून दोघांचा बॅलन्स करणं म्हणजे अग्नी आणि जल या दोन्ही तत्वांचा बॅलन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पूर्व दिशेचा कलर ऑलरेडी सांगितलं, सफेद कलर असतो. पूर्व दिशेला काय काय चालतं ते सांगणार आहे. आरशे चालतात, घराच्या पूर्व दिशेला बिनधास्त आरशे लावून टाकायचे. आरशामुळे पूर्व दिशा मोकळी होते, एक्सटेंडेड होते. पूर्व दिशेला जर कट असेल, कट म्हणजे काय, जर समजा रेक्टँगल शेप मध्ये जर बांधकाम नसेल, पूर्व दिशा आपली कट झाली असेल तर तिथले देवता उडून जातात. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी आपण आरशांची योजना करू शकतो. झुंबर जे असतात ते झुंबर आपण त्या ठिकाणी लावू शकतो. काचेच्या वस्तू जे आहेत म्हणजे शोकेस एखादी करू शकतो, त्या ठिकाणी ग्लासचे आर्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्व दिशेला चालतात. छोट्या प्रमाणातल्या कुंड्या ज्या आहेत, छोट्या, जे खूप हेवी नाहीये, अशा प्रकारच्या कुंड्या चालतात. सफेद रंगाची फुलं येणारी जी झाडं आहेत ते त्या ठिकाणी, तुमची जर बाल्कनी असेल पूर्व दिशेला तर अत्यंत लाभदायक. पूर्वेची बाल्कनी म्हणजे उगवता सूर्य आपल्या घरामध्ये प्रवेश करणार, ऊर्जा येणार, चैतन्य येणार, ते तर अत्यंत लाभदायक आहे. छोटी छोटी झाडं आपण त्या ठिकाणी पूर्व दिशेच्या कुंड्यांमध्ये लावायची, मोठी झाडाची लावायची नाही. आणि कुंड्या पण छोट्या घ्यायच्या, कारण मोठ्या मातीच्या कुंड्या घेतल्या तर त्यांचंच वेट एवढं होतं. पूर्व दिशा ही लो वेटची दिशा आहे, या ठिकाणी जास्त भार ठेवायचा नाहीये. पश्चिम दिशेला वेट आपण क्रिएट करू शकतो, पण पूर्व दिशेला वेट आहे ना हलकी ठेवायची. उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा या दिशा ज्या आहेत त्या हलक्या पाहिजेत, लो वेटच्या दिशा आहेत. हेवी ऑब्जेक्ट त्या ठिकाणी शक्यतो टाळायचे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही हेवी लोडिंग करू शकता, पण या ठिकाणी लोडिंग करायचं नाही. तर अशा प्रकारे पूर्व दिशा ही अतिशय क्लीन, नीटनेटकी, चांगली ठेवायची, कारण तिथून पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. आता व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसलं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सगळ्यात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्वाच्या अशा काही टिप्स पूर्व दिशेसंदर्भात सांगणार आहे.
पूर्व दिशेला एक तांब्याचा कॉपरचा सूर्य लावायचा आहे. तो सूर्य कशा पद्धतीने पाहिजे, हसणारा अशा प्रकारचा सूर्य पाहिजे. चांगल्या प्रतीचं तांब असणारा, कारण मार्केटमध्ये 100-200 रुपयाला जे फेंगशुईचे किंवा जे मिळतात गिफ्ट आर्टिकल, गिफ्ट गॅलरीमध्ये, ते ओरिजिनल तांब नसतं. तांब्याचा फक्त मुलामा केलेला असतो, वरनं थोडंसं कव्हर असतं. पण ओरिजिनल असा तांब्याचा सूर्य ईस्ट दिशेला आपल्याला लावला पाहिजे, जेणेकरून पूर्वेचं तत्व आपलं ऍक्टिव्ह होईल. त्या ठिकाणी जर खिडकी नसेल तर खिडक्या आपण करू शकतो. मोठ्या मोठ्या खिडक्या पूर्व दिशेला केल्यानंतर त्या अत्यंत लाभदायक ठरतात. तर तशा पद्धतीनं पण योजना आपण करू शकतो. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्फटिक श्रीयंत्र. स्फटिक श्रीयंत्र जर पूर्व दिशेत काही दोष असेल तर स्फटिक श्रीयंत्र जर ठेवलं तर पॉझिटिव्ह एनर्जी तिथून जनरेट व्हायला मदत होते आणि आपल्या घरातल्या पूर्व दिशेतील नकारात्मकता दूर होते. तर हे उपाय आहेत. अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.